नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विष्णू गायकवाड विलेस्टिक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अशी योजना घेऊन आलेला आहे, जी की सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वोत्कृष्ट आणि अशी लाभदायक अशी योजना आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इथं आहे शेतीला तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता इथे 90% अनुदान हे शेतकऱ्यांसाठी एक योगदान ठरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण आता तुमच्या शेतीसाठी इथे 90% योगदान मिळणार आहे अनुदान. तर मित्रांनो, तुम्हाला हे अनुदान कसे मिळणार, त्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे इथे लागणार आहेत, त्याबद्दल पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती सांगणार आहे व तुम्ही याचा फॉर्म कसा भरू शकता ते पण सांगणार आहे व याची लास्ट तारीख किती आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशा शेतीविषयक अपडेट्स किंवा कोणत्याही योजनांविषयक अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका. तर इथे पाहू शकता, महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे, ज्यामुळे त्यांच्या पिकांचे जंगली जनावरांपासून होणारे नुकसान रोखण्यासाठी मदत होणार आहे. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व व्याघ्र प्रगती बनवण्यासाठी येण्यात असलेले तार कुंपण योजना विशेष म्हणजे दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेलं आहे. जसं की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीभोवती लोखंडी तार कुंपण उभारण्यासाठी 90% अनुदानापर्यंत दिले जात आहे. योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. मराठवाड्यातील काही भाग वगळता राज्यातील बहुतांश दुर्गम व आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे जंगली व पाळीव प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी तार कुंपणाची गरज भासत असते. तर योजनेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय ते इथे पाहू शकता. म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला जे शेतकरी आहे त्याला इथे 2 क्विंटल लोखंडी काटेरी तार आणि 30 खांबे पुरवण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला इथे 2 क्विंटलची लोखंडी तार मिळणार आहे व त्यानंतर तुम्हाला इथे 30 खांबे जे आपले असते ते सिमेंटचे ते तुम्हाला इथे मिळणार आहेत. या सामग्रीच्या एकूण किमतीपैकी तुम्हाला 90% रक्कम ही शासनाकडून दिली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फक्त उर्वरित 10% रक्कमच स्वतःच्या खिशातून भरायची आहे. बाकीची जी 90% उर्वरित रक्कम आहे ती इथे सरकार भरणार आहे. तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही विशिष्ट अटी व नियमांचे पालन करावे लागणार आहे. सर्वप्रथम म्हणजे अर्जदाराची जमीन अतिक्रमणाखाली नसावी. तुमची जी जमीन आहे ती अतिक्रमणाखाली नसावी, सर्वात मोठा मुद्दा आहे. तसेच ज्या शेतीभोवती तार कुंपण उभारायचे आहे ते क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे, ही महत्त्वाची अट आहे. म्हणजे तुम्ही जर एका जंगलाच्या ठिकाणी जर शेती करत असाल तर तुम्हाला इथे तार कुंपणासाठी सरकारकडून पैसे मिळणार नाहीत, कारण तुमच्या त्या तार कुंपणामुळे त्या जी नैसर्गिक इथे साधनसंपत्ती आहे तिला इतके नुकसान होण्याची जबाबदारी असते. त्यामुळे इथे सरकारकडून तुम्हाला काहीही पैसे मिळणार नाहीत. योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा ठराव सादर करावा लागतो. यासाठी ठराव त्यांच्या पुढील 10 वर्षापर्यंत सादर जमीन केवळ शेतीसाठीच वापरली जाईल असे नमूद करण्यात आलेले आहे. याशिवाय वन्य प्राण्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीबाबत ग्रामपरिस्थिती विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती किंवा वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागतात. तुमचे जर कोणत्याही शेतीचे जर नुकसान होत असेल तर तुम्हाला तिथे काही अशा विकास समित्या आहेत, त्या समित्याकडे जाऊन तुम्हाला एक अहवाल सादर करावा लागतो. तो अहवाल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना स्थानिक पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्जदार करावा लागतो. याचबरोबर आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. सध्या ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित आहे. फक्त ही महाराष्ट्र राज्यासाठीच आहे, दुसऱ्या राज्यासाठी नाही आहे. तरी ते पाहू शकता, वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या काही वर्षात जंगली जनावरांमुळे शेतीचे होणारे नुकसान वाढले आहे. विशेष डोंगराळ व जंगलात असणाऱ्या भागामध्ये हा प्रश्न अधिक गंभीर आहे. तार कुंपण योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी मदत होणार आहे. तर नागपूर जिल्ह्यातील एका लाभार्थी शेतकऱ्यांना सांगितले, आमच्या भागात रानडुकरांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक वर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तार कुंपणाची योजनेमुळे आता आमच्या पिकांचे संरक्षण होत आहे आणि उत्पन्नात वाढ पण झालेली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात राज्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे. विशेष आदिवासी भागातील शेतकऱ्यांमध्ये या योजनेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने या योजनेसाठी ठराविक निधी तरतूद केली असून येत्या काळात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याचे नियोजन आहे. त्यानंतर तार कुंपण योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. एकीकडे पिकांचे संरक्षण होत असताना दुसरीकडे वन्यजीवांशी मानवी संघर्ष टाळण्यासाठी या योजनेमुळे मदत होत आहे. शेतकरी व वन्यजीव यांच्यातील सहस्थिती राखण्यासाठी दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की ज्या भागामध्ये वन्यजीवांमुळे पिकांचे नुकसान होत आहे त्यांनी इथे या योजनेचा फायदा घ्यायलाच हवा. योजनेविषयी अधिक माहिती शेती स्थानिक कृषी कार्यालय किंवा पंचायत समितीला संपर्क साधून तुम्ही घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही तुमच्यासाठी एक लेटेस्ट न्यूज होती जेणेकरून की तुम्हाला पण इथे तार कुंपण योजनेअंतर्गत तुम्हाला इथे 90% अनुदान मिळू शकते. तुमच्या शेतातील इथे रानडुकराचा त्रास असो किंवा हरणाचा त्रास असो किंवा कोणत्याही वन्यजीव प्राण्याचा त्रास असो, तुम्ही त्याचं एक तक्रार तुमच्या इथे मसुदा समितीकडून घेऊ शकता व त्या समितीकडून तुम्ही ते तुमच्याजवळ जो अहवाल असतो तो तुम्ही ते सादर करून तुम्हाला पण इथे तार कुंपण योजनेअंतर्गत 90% अनुदान इथे मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, याची जी तारीख आहे ती अद्याप काही घोषित झालेली नाही. ज्यावेळेस याची तारीख घोषित होईल त्यावेळेस आमच्या चॅनलवरती नक्की कळवण्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो, ही योजना पण तुमच्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठीच आहे. कारण शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान होताना दिसत आहे. जे वन्यजीव प्राणी आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे शेतीचे नुकसान करत असतात. जसे की रानडुक्कर असो किंवा हरिण असो, असे फार वन्यजीव असतात जे की शेतीचे ते मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान अशी योजना आहे जी शेतकऱ्यांनी इथे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा. परंतु शेतकरी मित्रांनो, इथे जे आपले सरकार आहे ते आपल्याला इथे 90% अनुदान देत आहे. फक्त आपल्या शेतकरी बांधवांना इथे फक्त 10% अनुदान भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे सरकार जे तार कुंपण योजनेअंतर्गत जी कुंपण योजना आहे त्याला आपल्याला इथे 30 आपल्याला इथे तारेचे खंबे आणि इथे आपल्याला 2 क्विंटल तार अशी सरकारकडून मिळत असते. त्यामध्ये आपल्याला फक्त इथे 10% अनुदान भरायचं आहे. बाकी सर्व 90% अनुदान आपल्याला सरकारमार्फत मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ काही तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि असेच नवनवीन शेतीविषयक अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी आमच्या चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.